हे आम्ही स्वतः तुम्हाला खाऊन दाखवू शकतो. हे बघा, स्वतः खाऊन दाखवू शकतो. इथे या काकांची उभे चित्र हे काका काढत आहे त्यासाठी. अरे भाऊ हे माती हा याची कडी आहे. काही बैलांसाठी मोठमोठ्या घंटी आहे, वेगवेगळ्या कडी आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी चाललोय आज पुण्याला आणि ते कशासाठी चाललोय ते आपण आता व्हिडिओत पुढे पाहू. तर आता नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. मी मटकी वेळ घेतली आहे, वेदांतनी उत्तप्पा घेतला आहे. तुम्ही पण नाश्ता करायला या. आपण आलेलो आहे पुणे येथे गोटेक 2026ला, ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज. कसलं भव्य दिव्य असं संमेलन भरलेलं आहे. हे महेंद्र सर आणि आमची सगळी टीम आलेली आहे. तर इथे दिले भारतामधील विविध प्रदेशातील देशी गोवंश, म्हणजे कोणत्या गायी कुठल्या प्रदेशातून आलेल्या आहे ते याच्यात दिलेले आहे. पाहू शकताय किती छोटी गाई आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या गाई आहे. इथे देवनी है वो जो उधर लास्ट में देवनी है, फिर वो हरियाणी है जो बगल की, और ये अपने खिलार है, और ये खिलार. पाहू शकता खिल्लार गाई, कशी सुंदर गाई. खूप छान. जेव्हा आपण बघणार ना ओव्हरऑल सगळ्या गोष्टी, हां तेव्हा खरंच कळेल की आज किती टेक्नॉलॉजी भरपूर काही वाढलेली हां आपल्या. पण ठीक आहे, थोडंसं आपण तेवढं त्या गोष्टीला जाणीवपूर्वक बघत नाही आहे, हां त्या गोष्टीचं आपण फिलिंग घेत नाही आहे. बघितलं गेलं तर हे जे खरंच जग आहे हे जीवन राहणार आहे पुढं चालून नेक्स्ट इन फ्युचरमध्ये. किती टेक्नॉलॉजी होऊ द्या, किती जाऊ द्या, पण जे मनामध्ये समाधान आणि मनामध्ये जी शांती भेटणार ना ती ह्याच वातावरणामध्ये मिळणार आपल्याला. इथे या काकांची उभे चित्र हे काका काढत आहे. तुमचं नाव काय? नितीन लाटे. नितीन लाटे. तुमचं पण चित्र काढायचं असेल तर यांच्याशी जरूर संपर्क साधा. सगळे तुम्ही पाहू शकता अमूलचे प्रोडक्ट आहेत. गाईच्या दुधापासून बनवलेले प्रोडक्ट आहेत. लिपस्टिक आहे, शेणापासून बनवलेलं सीट कवर्स आहे. काय घेणार आहे गाडीसाठी? घेणार ना? घेतलं म्हणते इथे. कितीला घेतलंय? 950. 950 रुपयाला एक आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर इथे प्रदर्शनात या. तर या शेणापासून चाव्या अडकवण्यासाठी एकासाठी आहे. खेळण्याचं ते. अरे पण ते कायसाठी? अरे भाऊ हे माती हा यांचे दिवा लावायचे. आणि हे काय? ही पाण्याची बाटली आहे. शेणावानी हे नाही व्हायची टेस्ट. सर क्या नाम है आपका? हितेश. क्या क्या है इसमें? अपने पास देसी गाय का घी है, हाँ लाही पहाड़ी गाय का घी है, हाँ अपने पास बैल घड़ी से निकला हुआ तेल है, हाँ की वीडियो चल रही है. अपने पास खानसारी है, जगी पाउडर है, हाँ धूपबत्ती है. हां. यांच्याकडे धूप पण आहे. कोणा लागत असेल तर लवकरात लवकर यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. कलर पेंट बघू शकता. गाईचं शेण आणि अनेक साऱ्या गोष्टीपासून बनवलेले हात कलर पेंट आहे. त्यांचे कार्ड आहे. तर पाहू शकता खूप गर्दी आहे. मला व्हिडिओ काढता पण येत नाही काही ठिकाणी, कारण की माणसं जागाच देत नाही. मित्रांनो पाहू शकता हे सगळ्या शेणापासून बनवलेल्या गणेश मूर्ती आहेत. कुठे असू द्या काय आम्ही हे त्यांचं नाव आहे. बिगवडीला उठले हे पण अशा गोष्टी तयार केल्या आहेत. यांचं हे गावरान तूप आहे. कसं किलो आहे? 2000 रुपये लिटर. 2000 रुपये लिटर आहे. कोणाला घ्यायचं असेल तर लवकरात लवकर स्टॉलला व्हिजिट करा. तर एवढ्या गोष्टी आहेत. साबण आहेत, कशासाठी तेल आहे, साबण आहे, लिप बाम आहे, अशा साऱ्या गोष्टी आहेत. पाहू शकता गायांसाठी खाते. काय काय घटक आहे याच्यात? त्याच्यात तुवेर चुरी येते, चना चुरी येते, आपलं सोयाबीनचं खड आहे. सोयाबीनचं खड तयार करतो आपण. तेल निघून सोयाबीनचं आहे, ग्राउंडनटचं आहे, मस्टर्डचं आहे, नीमचं खड पण टाकतो आम्ही. हळदीचा अर्क येतो तो पण टाकतो, आणि काळी मिरीचा अर्क पण टाकतो. याच्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल्स किंवा युरिया आम्ही यूज करत नाही.
आणि ब्लड जे बाकी कंपनी ब्लड प्रोटीन वगैरे यूज करतात पोस्टिंग कमी करण्यासाठी, ते तसं काहीच नाही. प्युअर नॅचरल प्रोडक्ट आहे हे. आम्ही स्वतः तुम्हाला खाऊन दाखवू शकतो. हे बघा, स्वतः खाऊन दाखवू शकतो. प्युअर नॅचरल, आपण जे खाऊ तेच गाईला खाऊ. कोणाच्या गायीसाठी जरी लागत असेल तर या कंपनीला व्हिजिट करा, यांच्याशी डायरेक्ट संपर्क करा. तुम्ही पाहू शकता माई फार्मचे द्राक्ष आहेत, इथे त्यांचे मनुके आहेत. हे कितीला आहे पॅकेट? 100 हे 100 रुपयाला. आणि ते तर रिटेल आहे 300 हे बारामती इकोसिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचं हे बायोगॅस हे यंत्र आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा बायोगॅस यांनी तयार केलेला आहे. मित्रांनो पाहू शकता गायांसाठी यांनी बिस्किट तयार केलेलं आहे. हे 5 मिनिटात आहे ना भिजतं आणि गायांसाठी खायला तयार ते होतं. एकदा भिजवलं की द्यायचं. हे गोकुळ शेती फार्मचं सीड बँक आहे. इथे सगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला, फळांचे, वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे बियाणे सगळ्या काही गोष्टी इथे भेटतील. पाहू शकता कोणत्या प्रकारचे फळं आहेत. त्यांचा नंबर आहे. एक फोटो घेऊ दे नंबर आहे. पाहू शकता हा कोणत्या प्रकारचा गहू आहे. म्हणूनच घेतला. ते वांगी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, भोपळा पण आहे, मका पण आहे. ते मला वाटतं टोमॅटो असू शकतात, वांगा असू शकतात. मी पाहू शकता विक्री केलेली केळी आहे. तर पाहू शकता ही लाकडापासून तयार केलेल्या वस्तू आहेत. कंगवा, हे पेन्सिल, ही अगरबत्ती, हे देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेलं. लक्षात घ्या, हे गोरस अल्ट्रा म्हणून आपलं प्रोडक्ट आहे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं. हे तुम्ही जर का खत आहे देशी गाईच्या गोमूत्र आणि शेणापासून बनवलेली स्लरी आहे. हे जर का तुम्ही शेतीला दिला तर शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, माती भुसभुशीतपणा वाढतो, पिकं पण चांगली वाढतात आणि रासायनिक खतांचा 50% खर्च कमी होतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क साधू शकता. तर इथं गाईचा आणि वासराचा पुतळा आहे. लस्सी आहे इथं तूप आहे. तर पाहू शकता वेगवेगळ्या फुलांपासून बाकीच्या गोष्टींपासून हे तेल तयार केलं जातं आणि त्यापासून जे उरलेला चोथा आहे त्यापासून हे गायांसाठी खाद्य तयार केलं जातं. हां, तर यांचे हे प्रोडक्ट आहे. तुम्हाला लागत असेल तर संपर्क करू शकता. त्या गाई बैलांसाठी मोठमोठ्या घंटी आहे, वेगवेगळ्या कडी आहे. इथं भस्म पण आहे वाटतं. हे सर कापड आहे गोबर, हां, गोबरचे कापड. हां, गोबरचं कापड म्हणजे शेणापासून बनवलेलं हे आहे, कापड आहे. हे बघ, याच्यात शेणाचा वापर केलेला आहे. हे बैठने के लिए, मेडिटेशन के लिए वगैरे. हे मेडिटेशन कोणाला करायचं असेल हां, तरी घेऊ शकता. ये 550, ये 580 और ये 620. या कलाकृती पण आहे. हे नवीन प्रकारचे धावे आहेत, घंटी आहे. अभी पानी गिरा असं आहे है. ते त्रिवेणी गोमार्ग and accessories. कितना का ये? ये 1600 का, ये पंखे 1000 आहे. का. अब इसमें आपको पर्टिकुलर जीवन औषधी आयुर्वेदिक जडीबुटी उपचार म्हणून आहे. आणि याचा नंबर आहे. शकते वेगवेगळ्या प्रकारचे झाडापासून बनवलेले औषधं आहे. या गोळ्या आहेत, या पावडर आहे. हा साबण असू शकतो. साबण आहे का कशाच तरी, मला वाटतं बी आहे. टोमॅटो कापण्यासाठी यांच्याकडे यंत्र आहे, मिरच्या आहेत, वेगवेगळे यंत्र आहे यांच्याकडे. बनतो का काय मिनटो मी मशीन आहे. 1 किलो कितीला आहे? मार्केट प्राइस 2400 रुपये आहे. एक्झिबिशन ऑफर आहे 1500. हां, तर पाहू शकता यांचं तूप आहे गावामध्ये. पाहू शकता हे जनावरांचे दूध वाढण्यासाठी आणि हेल्थ चांगलं राहण्यासाठी हे सप्लिमेंट आहे, दूध संजीवनी म्हणून. हे आम्हाला आहे का? हे आमच्यासाठी सप्लिमेंट आहे. हां, तर पाहू शकता दूध संजीवनीचे प्रॉडक्ट आहे. एवढे सगळे प्रॉडक्ट आहे यांचे. गोतीर्थ काहीतरी आहे, धूपवती आहे, मोगरा धूपवती. इथे गौरी पण आहे.
हे वेगवेगळ्या प्रकारचे साबण आहे महातीर्थ पतमेढा लक्षणा उत्पाद पुन्हा आहे केसर साबण आहे वाटते निम साबण आहे गो अमृतम म्हणून काहीतरी आहे मिल्क केक पण आहे खाण्याचे पदार्थ आहे दुधापासून तयार केलेले असते बिस्किट पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे केक पण आहे पाहू शकता शेतीविषयी आणि गायांविषयी अनेक सारी पुस्तके आहेत जीवामृत आहे काही गोष्टी आहेत शॅम्पू पण आहे वाटतं फेस ग्लो क्रीम आहे पिना पावडर आहे शिकाकाई पावडर आहे ॲलोवेरा जेल पण आहे हा खाण्याचा स्टॉल आहे इथून वेगवेगळ्या प्रकारची चटणी आहे शेंगदाण्याची लसणाची खरडा आहे वेगवेगळ्या प्रकारचा बत्ती धूपचा पण स्टॉल आहे या नंबरवर कॉल करा होम डिलिव्हरी तर पाहू शकता हा बायोगॅस आहे ना हां इथं तुमची शेगडी चालू शकते आणि ज्यापासून जो अतिरिक्त जे मटेरियल बाहेर राहते इथं गांडूळ खतासाठी आणि इथे शेवाळासाठी वापरू शकता छोटे शेतकरी आहे फवारत आहे या शेतीला हाँ पूरा तो ये जमीन में डालते हो ऊपर आधा जमीन में आधा ऊपर आधा जमीन आधा तो ये कितना लीटर तक का आप कर सकते हैं 3000 लीटर का है 3000 लीटर हर दिन में 1 kg एलपीजी बनता है इसमें 1 kg एलपी 40 kg आपको काउडंग डालना है तो गोबर डालना है अच्छा उसमें भी भैंस का डाले कि गाय का कोई भी चलेगा कोई भी चलेगा वो ये बोतल पड़ेगा बायोगैस है ना भैंस का पा तो उसमें आप क्या करते हैं मतलब वो भैंस का डालते हैं उसमें तो निकलती नहीं है गैस निकलती है, निकल दिया उसमें निकलता है मेरे पास 200 प्रोजेक्ट है भैंस का भी है गाय का भी है अच्छा क्या होता है भैंस का कम निकलता है गोबर ये जो आपका बड़ा ये प्लांट है ये कॉस्ट क्या आता है इसका ये इसका 50,000 में डोमेस्टिक के लिए है बट अगर आपके पास ज़्यादा नंबर है एनिमल्स का तो बड़े वाले प्रोजेक्ट भी है अच्छा फिर अभी हम लोगों ने समझो उसमें से गैस निकाल हे काय ये अपना धूप बत्ती है हे धूप काप आहे आहे. हे अगरबत्ती आहे अगरबत्ती है मच्छरसाठी है साबण है साबण आहे हे उपकरण आहे धूप बत्ती आहे हे पोटासाठी आहे तक्रारी पोटासाठी आहे. चूर्ण आहे चूर्ण पण आहे हे शेणापासून बनवलेत का हा हे शेणापासून बनवलेले आहे ही पुस्तकं पण आहेत गणपतीची मूर्ती आहे पिंड आहे इथं पाहू शकता हे शेणापासून काय काय तयार केलं आहे यांनी. गणपतीची मूर्ती हे शेणापासून बनवलेल्या गाळ्यात घालायला माळी आहे हे दरवाजाच्या वर लटकवण्यासाठी तोरण पण आहे घरगुती तेल घाणं आहे डायरेक्टली याच्यावरती टाकायचं शेंगदाणे टाकले ताबडतोब मिनिटामध्ये तेलाला चालवतो किती वेळात आणि डायरेक्ट लगेच तेल चालू झालं खाली यायला पाहू शकता त्याच्यामधला जो गाळ असतो तो आला असं बॉटलमध्ये भरून ठेवून ना सेटल करायला गाळ काय लागतो कितीला आहे मशीन 24,000 ही 24,000ला मशीन आहे याचं मैं अनिल मेहता बॉम्बे से रियल इस्टेट में था हाँ। और हम लोग इनका पॉडकास्ट देखते थे क्योंकि इंडिया में ये अभी जो गौवंश का ये इन्होंने एग्जीबिशन लगाया आज हमारा ये इंडिया बॉम्बे में मतलब महाराष्ट्र में पहला बार लगा है और इसको हम लोग देख के अभी मेरा 7 दिन पहले ऑपरेशन हुआ है मगर मेरे को इतना उत्सुकता था और मेरे को इसके बारे में बहुत नॉलेज है नॉलेज का मतलब कैसा है कि हम देखते थे मैं R&D कर रहा हूँ 1-1.5-2 साल से तो उसके बाद में जब मैंने इधर आके देखा तो अपने को समझ में पड़ा कि हमारा मतलब जो ये लोग बोल रहे हैं कि नौकरी नहीं है नौकरी नहीं है अरे नौकरी का पूरा हमारे घर पे पड़ा तुम उसको ऊपर ध्यान ही नहीं दोगे मोदी जी ने इतना स्कीम्स निकाला है महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने इतना स्कीम निकाला है
वो आप खुद काम करोगे नहीं। और खेती आज हमारी बंजर पड़ी है, तुम पेस्टिसाइड डाल डाल के, और ये गौमूत्र का और ये सब यूज़ करके कितना बड़ा एक कमर्शियल एंगल है उसके अंदर, उसके बारे में हमारे इधर के शेतकरी को समझना चाहिए। जय गौ माता। जय गौ माता। से बनाया हुआ होता है यांचे प्रोडक्ट आहे ये हमारा ग्लोइंग जेल है। छोटी पतली एक ही रखा। ये हमारा दंत मंजन, ये भी सबसे लीडिंग प्रोडक्ट है दंत मंजन। आपने एक बार यूज़ कर लिया तो सब भूल जाएंगे आप। अदर प्रोडक्ट करना ब्रश से ही होता है, ओनली 50 रुपीज़ का ये है। इसमें पाहू शकता हे बिया आहेत, काही डाळी आहेत. हमारे ते तुळशीचा साबण आहे. हा कशाचा आहे? इसको क्या बोलते हैं? इंगोरिया साबुन मतलब बाल धोने के लिए. इंगोरिया म्हणतात बघ. हे केसूड आहे, हा मधापासून बनवलेला आहे, हा लिंबापासून, कडुलिंबापासून, हा चंदनापासून. हे खाण्यासाठी आहे. खारे शेंगदाणे, पेढा, इथे रामफळ पण आहे. खूप साऱ्या वस्तू आहेत, त्याशी संपर्क करू शकता. धूप आहे, अगरबत्ती आहे, इथे पण धूप आहे. उपयोगासाठी एवढी सगळी इथे पुस्तकं उपलब्ध आहे. पाहू शकता वेगवेगळ्या पुस्तकांची नावे. पालन, एवढी सगळी या काकांचा स्टॉल आहे. तुमचं नाव काय? गोदावरी प्रकाशन. हा? गोदावरी प्रकाशन. तुमचा नंबर काय? मोबाईल नंबर? 99 11 479. हां, तर ज्यांना कोणाला शेतीविषयी काही पुस्तके हवी असतील तर त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता. तर हे गांडूळ खत आहे. हां, वर्मी कंपोस्ट. इथे त्यांचा नंबर पण आहे, ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करू शकता. पालीसाठी उंदरासाठी स्प्रे करायला करा जाऊ का? साठी मुंग्यांसाठी, सापासाठी, आपल्याकडे वाळवीसाठी आहे, उंदीर आहे, त्याच्यानंतर पाल आहे, त्यानंतर हे ऑल इन वन आहे, त्यामुळे सगळं भेटतं. गायसाठी गोटी आहे, गोटी हां. ते पण आपल्याला भेटतं. ते साप पाणी आपलं औषध आहे, ते आहे, पाणीसाठी आहे. त्यानंतर बघा, तो उंदीर आहे, झुरळ, एकूण, वाळवी, ऑल इन वन, साप, मच्छर, सगळ्या गोष्टी आपण याच्यासाठी फॉलो करतो. तर मित्रांनो, तुम्हाला घरात काय अशा अडचणी असतील, तुम्ही लय साप मारत असतील तर साप मारायचे नसतात, त्यांना पळवा. हां, त्यांना त्यांची जी योग्य जागा आहे तिथं सोडा. आपण या औषध देतो. हां, तुमचं नाव काय? गणेश पत्रकर, हां, यांचं नाही. तुमचं काय? उद्या आंबे. हां, तुमचं काय? माझं नाव गणेश पटकर. आपण करतो ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल मुंबईवरून आपण आलो आहे. हां, हे आपलं प्रोडक्ट सगळं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपले आहेत. हां. हे आपण औषधासाठी आलो इथं आपण पुण्यामध्ये. तुम्हाला घ्यायचं इथे येऊ शकता आणि घेऊ शकता, परचेस करू शकता आपले. हां, तर मित्रांनो, कोणाच्या घरात साप वगैरे असतील तर हे प्रोडक्ट घेऊ शकता. तुमचा नंबर, हां, त्यांचा नंबर इथे वर आहे, पहा. ते पाहू शकता. गोडवा दूध कन्हैया कुठलं आहे? गोडवा दूध उद्योग डायरी, डेअरी मशिनरी रिलेटेड आपल्याला डायरी आहे. तर डेअरी मशीन मतलब म्हणजे एखाद्याला डेअरी. मशिनरी पाहिजे असेल हां. किंवा डेअरी चालू करायची असेल, त्याचे बाय प्रोडक्ट कसे बनवायचे त्याची पण माहिती दिली आहे. हां, कप फिलिंग, पॅकिंग मशीन, सिलिंग, बॅच कोडिंग, जनसेट, प्रिंटिंग, परत बाय प्रोडक्ट कसे बनवायचे, तपासणी कशी करायची त्याची, ती आपण यामध्ये माहिती दिली आहे. तर मित्रांनो, कोणाला पाहिजे असतील तर हे त्यांचं कार्ड आहे, यांची संपर्क साधू शकता. यांचा स्टॉल आहे, आश्रम आहे, हॉस्पिटल, गुरुकुल गौशाळा आहे, विश्वगुरु धाम. गिरगायचे ताक 30 रुपयाला लिहिले यांनी, पाहू शकता. ठीक आहे, पुस्तक आहे का रे? छोटी पुस्तक आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करा. कसं आहे वास? मस्त. काय ते दंतमंजन. हां, तर या लहान मुलांनी स्टॉल पाहू शकता. खाण्याचे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत. दंतमंजन पण आहे यांचं. 60 का 100 का 2. कसं आहे? पावशेर आहे का? 200 ग्रॅम आहे. 200 ग्राम कितीला? 60 ला 100 ला 2.
60ला 100ला 2 असं यांचं पॅकेट आहे. कशाचं आहे या नाचणीचं आहे. टेस्ट बघा. याच्याकडे काही नाही कारण प्रत्येक प्रोडक्शन बनवलं पाहिजे. शिर्डी हे सगळी फूल पण आहे इथे. पाहू शकता शेणापासून बनवलेल्या कलाकृती. खायचा पण स्टॉल आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत. तर या शेणापासून बनवलेल्या चपला आहेत. अरे वा, कोरपड साबण पण आहे इथे. जळगाव खानदेशचे रोस्टेड बनाना वेपर्स आहे. खाऊन पाहतो, एक नंबर आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे शेतीची उपकरणे पण आहेत. वाटतं आम्ही गावाकडे बनवू काय होती हे बघ काम बघा साहेब, काम बघा. 750 ते 600 रुपयाला तर मग दिन देतो साहेब मान. पाहू शकता कशा शेणापासून बनलेलं आहे. श्री गणेशच्या मूर्तीच आहे सगळीकडे. तर इथे फ्रीमध्ये ताक मिळत आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पाहू शकता हा सगळा खाण्याचा स्टॉल आहे. मी आता फ्रूट्स खाण्यासाठी आलो आहे. खूप ऊन झाला असल्यामुळे गरम काही खाऊशी वाटत नाही. इकडे सर ऊसाचा रस घेत आहे. 2 ऊसाचा रस घेतलेला आहे सरांनी. आत्ताशी काका आलेले आहेत पुण्यापासून. मी आता पुण्यावरून आलो आहे. एवढा सगळा भाजीपाला, याच्यात फळे आहे, हा याच्यात भाजीपाला आहे. राजवीर बरोबर आज काय क्लासला बसता नाही आलं. वेलकम वेलकम आपल्या घरी या. कसं वाटलं मग पुण्याला जाऊन? खूप मस्त वाटलं. असं वाटत होतं राजवीरला न्यावा, जरा व्लॉगिंगला मदत झाली असती, पण चालते, पुढच्या वेळेस नेऊ, पुढच्या वर्षी. ठीक आहे, थँक्यू. कालच्यापासून राजवीर आहे ना त्याच्या मम्मी पप्पाच्या अॅनिव्हर्सरीसाठी ना ग्रीटिंग कार्ड तयार करतोय, पण तो करीतच नाही, पूजाकडूनच तयार करून घेतोय. हा अहो मी आता ना तुमची व्हिडिओ काढत होतो, नाहीतर मी बघा ही एवढं बनवलं होतं आणि याच्या मागचं पण खूप म्हणजे चांगलं नव्हतं झालं म्हणून अजून एक बनवतोय. हा काय, मला वाटलं पूजाच बनवती. नाही म्हणजे कलर करत होतो मी पहिलं आणि हे करत होतं, पण नाही सगळं त्यानेच बनवलेलं आहे, पण मी थोडंसं फक्त कलर मी व्हिडिओ काढत होतो ना म्हणून कलर केला त्यांनी. आज पूजाला पुण्याला न्यायला नव्हतं, त्याच्यामुळे आज लय बोर झाले असं झाली ना. चालते, आजचा व्लॉग इथे समाप्त करीत आहे. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नक्की करा. बाय बाय, टाटा, टेक केअर.